हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट नाश्ता म्हणजे उपमा। उपमा बनवताना बऱ्याचदा असं होतं की आपल्या उपम्यामध्ये पाणी जास्त होतं, नाहीतर तो कोरडा तरी होतोच। मग असं होऊ नये याकरता आपण काही टिप्स वापरणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उपमा बनवण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी रवा घेतला आहे। कढईमध्ये तेल टाकूया आणि मी इथं अर्धी वाटी रवा घेतला आहे, तो आता छान भाजून घेऊया। आपल्याला रवा जास्त भाजायचा नाही आहे, थोडासा असा वास येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे। आपला रवा छान भाजला गेला आहे, याचा छान असा वास येतोय। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण त्याच कढईमध्ये एक पै तेल घालूया, त्यामध्ये शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे आपल्याला छान असे लालसर करून घ्यायचे आहे। कढीपत्ता टाकूया, बारीक चिरलेला कांदा, मी इथं 2 ते 3 कांदे चिरून घेतले आहेत। जास्त बारीक आपल्याला चिरायचे नाही आहे। कांद्यांना आपल्याला जास्त असं लाल होऊ द्यायचं नाही आहे, थोडासा असं गोल्डन कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता आपण यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। मी इथं बारीक 2 ते 3 हिरवी मिरची चिरून घेतल्या आहेत। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। चांगलं परतून घेऊया। आपला कांदा लालसर असा झालेला आहे। आता आपण यामध्ये जो भाजलेला रवा होता तो टाकूया। याला छान असं मिक्स करून घेऊया। थोडीशी हळद घालूया, जेणेकरून याला रंग छान येईल। आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया। पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे, जेणेकरून हा पातळ होऊ नये। आता आपण यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला उपमा झालेला आहे। यावर आता कोथिंबीर टाकूया आणि छान परतून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला उपमा बनवून रेडी आहे। किती सॉफ्ट आहे तेही तुम्ही बघू शकता। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला उपमा बनवून रेडी आहे। हा किती सॉफ्ट दिसतो आहे हेही तुम्ही बघू शकता। दिलेल्या मापानुसार तुम्ही सुद्धा लगेचच उपमा नक्की ट्राय करा। त्याआधी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।